सुमित चौगुले यांना विनंती असणार आहे, आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे। महेश शिंदे यांनी केली जबरदस्त कामगिरी आणि त्याच्यामुळे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना दिला जातो आहे। वाह, त्यानंतर आपण जाणार आहोत बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जाईल ज्याने जबरदस्त फिल्डिंग केली। चंदू सर कोण आहे? बेस्ट फिल्डर पुरस्कार ज्याने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर तो मिळवलेला आहे, कॅचेस रनआउट दोन्ही जबरदस्त, आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार जातोय सागर पावशे चिट्टू नसेल तर त्यांच्या अनुपस्थित कोणीतरी प्राइज कलेक्ट करण्यासाठी यायचं। सागर पावशे चिट्टू एक जबरदस्त फिल्डिंग। चिट्टू सागर पावशे आता नसेल तर त्याचा मित्र कोणीतरी या। सागर पावशे, हा सागर पावशे चिट्टू बेस्ट फिल्डर। या मैदानात आलोय तर काहीतरी घेऊन जाणारच, आणि खूप जबरदस्त म्हणजे एका अँगलने स्टंप उडवला, यष्टी रक्षण कॅचेस कीपिंग करत असताना जबरदस्त। सागर या लवकर। वेद कुसाळकर यांच्या शुभ हस्ते दिला जातोय पुरस्कार सागर यांना। सागर पावशे आपल्या आवडत्या मैदानात आणखी एक ट्रॉफी जिंकताना पाहायला मिळत आहेत। बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातोय सागर पावशे चिट्टू एक जबरदस्त बॅटर फिल्डर आणि खूप वर्षापासून ही क्रीडा स्पर्धा खेळतात, एक मानाची क्रीडा स्पर्धा खेळतात। देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या मानाच्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरत आहेत सागर। पुढचा पुरस्कार या ठिकाणी घोषित केला जातोय। या स्पर्धेतील बेस्ट बॉलर हा पुरस्कार दिला जातोय, आणि पुरस्कार जातोय स्वराज प्रतिष्ठान या टीमला, आणि खेळाडू आहेत साहिलला दिलं जातं बेस्ट बॉलर ज्याने जबरदस्त बॉलिंग केली। काल पण सर इकॉनॉमी बॉलिंग करत होता आणि टीमला मॅच मध्ये घेऊन येत होता। साहिल बेस्ट बॉलर। यस, आणि जबरदस्त कामगिरी या ठिकाणी मनीष कुसाळकर देखील आहेत तिकडे, आणि साहिल देखील आहेत। सुमित चौगुले देखील तिकडे पाहायला मिळत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिला जातोय हा पुरस्कार। अभिनंदन, खूप छान। या मानाच्या स्पर्धेतील हा पुरस्कार तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये खूप सारी ऊर्जा देईल। आणि पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील बेस्ट बॅटर पुरस्कार जातोय टीम साई अमर दिगा, आणि हा पुरस्कार दिला जातोय ज्याने जबरदस्त बॅटिंग करत असताना दीपक ठोंबरे बाळू। त्याच्या वतीने कुणीतरी पुरस्कार घ्या नसतील तर जबरदस्त खुल्या गटात देखील ह्या परिसराचं नाव त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं गेलं। दीपक ठोंबरे बाळू आपण या टीमचा असेल तर घ्या, नाहीतर नसेल तर बाळू बरोबर टायमिंग वरती आला आणि बाळूची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे। याच परिसरातील एक नामवंत खेळाडू आहेत, खूप चांगले व्यावसायिक क्रिकेट देखील खेळतात आणि ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात। दीपक ठोंबरे बाळू। बाळूने सुद्धा ही स्पर्धा नेहमी गाजवलेली आहे, आणि याही वर्षी जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना दीपक ठोंबरे बाळू, वेल प्लेड बाळू, आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। त्यानंतर आपण द्वितीय क्रमांक देण्यासाठी मी विनंती करेल राजी कुसाळकर आणि सर्व त्यांचे मित्रपरिवार, सनी मांडेकर सर्वांनी या। द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दिला जातोय, आकर्षक ट्रॉफी आहे। आदरणीय देविदास चौगुले प्रतिष्ठानची एक मानाची क्रीडा स्पर्धा। संपूर्ण 10 प्लेयर्स आपण या पहिले मेडल्स आपले दिले जाईल, पहिले मेडल्स त्यानंतर ट्रॉफी दिली जाईल। टीमचं नाव आहे स्वराज्य प्रतिष्ठान। लगातार दुसऱ्या वर्षी मात्र इकडे फायनल मध्ये येत असताना स्वराज्य प्रतिष्ठान संघ।
स्वराज्य प्रतिष्ठान खूप चांगला खेळ केला या मानाच्या स्पर्धेमध्ये. नवी मुंबईतील प्रत्येक खेळाडूला असं वाटतं ही स्पर्धा खेळावी आणि तुम्ही लगातार दुसऱ्या वर्षी गाजवलेली देखील आहे. अंतिम उपविजेते या मानाच्या स्पर्धेमध्ये देवीदास चौगुले प्रतिष्ठानची मानाची स्पर्धा आणि उपविजेते दरवर्षीप्रमाणे मेडल, त्याचबरोबर जर पाहिलं तर एक सन्मान पत्र देखील दिलं जातं. ही आठवण आहे आणि आजपासून 10 वर्ष 20 वर्ष जरी तुम्ही नंतर जरी पाहिलं तर ही आठवण असणार आहे. अमुक एक वर्षाची ही मानाची स्पर्धा तुम्ही गाजवली आहे. कमावलेले पैसे संपतात परंतु ह्या आठवणी नाही संपत. कॅप्टन उभा राहा, बाकी सगळ्यांनी खाली बसना, फोटो चांगला येईल. ही स्पर्धा गाजवली या नवी मुंबईच्या पठ्ठ्याने. स्वराज प्रतिष्ठान काय खेळलेत आणि या स्पर्धेमधील या आठवणी मात्र इकडनं घेऊन चाललेल्या आहेत. नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा 17वे पर्व देवीदास चौगुले प्रतिष्ठानची स्पर्धा. देवा प्रतिष्ठान या नावाने देखील ओळखली जाते. कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता असणारी स्पर्धा, परंतु या स्पर्धेचा एक वेगळा मान आहे, एक सन्मान आहे आणि तो सन्मान द्वितीय क्रमांकाचा जातोय स्वराज प्रतिष्ठानला. धन्यवाद. आणि आता अंतिम विजेत्या टीम मधील सगळे खेळाडू आपण या ठिकाणी यायचे, आपल्याला मेडल दिले जात आहेत. जिद्दीचं दुसरं नाव संकेत भगत. एक जिद्द केली त्याने, मी माझ्या दिव्या डोंबिवलीच्या मुलांना प्रोफेशनल क्रिकेटच्या पटलावर आणणार आणणार आणि आणणार. भावा आज आणलंय आणि अख्खं जग पाहत आहे संकेतची जिद्द. सगळ्यांनी मेडल या ठिकाणी परिधान करायची आहेत. ओमकार पाटणे अप्रतिम परफॉर्मन्स, विशाल, आकाश सगळे सगळे चांगले खेळले आणि म्हणूनच चला ट्रॉफी घेण्यासाठी तुम्ही नंतर या, तुम सब कल आना. आणि आता सगळ्यांना उत्कंठा होती या स्पर्धेचा मालिकावीराची दुचाकी. बाईक वरती घ्या पहिली. ही मोटरसायकल कोणाला जाणार, कुठे जाणार, नवी मुंबईतच राहणार की आणखी कुठे जाणार याची चर्चा आहे. काहींना वाटतंय नवी मुंबईत राहावी, काहींना वाटतंय दिव्याला जावी, काहींना वाटतंय डोंबिवलीला जावी, काहींना वाटतंय कल्याणला जावी. दीपक ठोंबरे बाळू आपल्यासाठी एक बॅट आहे, नॅशनल स्पोर्टच्या वतीने एक बॅट दिली जाते. यस दीपक बाळू. सिरीज
यस यस राज कुसळकर जी आपण तिकडे थांबा आता. वळव्यात या स्पर्धेचा मालिकावीर ही दुचाकी कुठे जाणार. 17 वर्ष परंपरेची, अभिमानाची, गर्वाची राज कुसळकर या मोटरसायकलला या ठिकाणी वितरित करतील. कुणाला द्यायची. कुणाला दिली जाईल. आयोजन कमिटीने खूप विचारपूर्वक बरीचशी नावं चर्चेत होती, त्यातून हे नाव इकडे सजेस्ट केलेलं आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोटरसायकल खूप कमी वितरित केल्या जातात आणि त्यातील एक मोटरसायकल या ठिकाणी आता दिली जाणार आहे. ती सुद्धा अशी पॅशन आहे, पॅशन प्लस आहे. त्याच्यावर कोण बसणार. तो बॉलर असेल की बॅटर असेल, तो नवी मुंबईचा असेल की दिव्याचा असेल, तो डोंबिवलीचा असेल की कल्याणचा असेल, तो दिघ्याचा असेल का चिंचपाड्याचा असेल, तर या स्पर्धेतील मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अंडरआर्म क्रिकेटची अशी मानाची स्पर्धा ज्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा एंट्री फी घेतली जात नाही, परंतु एवढं मोठं पारितोषिक दिलं जातं. महाराष्ट्रातील एकमेव अशी स्पर्धा कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता एवढं मोठं आयोजन आणि 2 मोटरसायकल यावर्षी. एक आमच्या भगिनींसाठी आणि यातीलच एक असणारा एक भाऊ आहे त्याच्यासाठी असणार आहे. तर तो भाऊ कोण असणार आहे. सागर काय अंदाज आहे. नाही, आयोजकांनी थोडं सांगितलं की यावर्षी ती बाईक सनीलाच देऊया, पण या वर्षीची धगधग वाढली आहे. हा, ऐरोलीकरांची पण वाढली आहे, डोंबिवलीकरांची पण वाढली आहे, दिघेकरांची पण वाढली आहे, सर्वांची वाढली आहे. परंतु या वर्षीची आता काही जास्त वेळ घेत नाही. या वर्षीची मानाची प्रतिष्ठेची देवा प्रतिष्ठानची मोटरसायकल एकाच घरात 2 बायकर मॅन आणि या वर्षीची ही मोटरसायकल चालली आहे डोंबिवलीला महेश शिंदे. या क्या बात आहे. आणि जबरदस्त बॅटिंग महेश शिंदे. मग सध्या महाराष्ट्रात शिंदे फॉर्मला आहेत आणि गाडी पण शिंदेना जातीये. शिंदेची गाडी शिंदेला. जबरदस्त महेश शिंदे आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन. साहिलजी चौगुले यांचं देखील मी आवर्जून नाव घेईल. महेश शिंदे एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. किरण शिंदेकडे 2 बाईक आहेत, पण एक बाईक आता भावानी पण आणली आहे. महेश शिंदे दोन्ही भाऊ खूप चांगला परफॉर्मन्स करतात. ही मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहिली तर कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता भव्य दिव्याचं आयोजन. आणि महेश शिंदेला आपण पाहिलं तर ही भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट देखील दिली जाते आणि पॅशन प्लस बाईक दिली जाते. महेश एक मोठी अचिव्हमेंट आहे लाईफ मध्ये. तो अनेक महागडी गाडी विकत घेईल, बट ही अशी मिळवणं आणि त्याला हेल्मेट पण आहे. यस महेश, आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. महेश आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. याचसाठी केला होता अट्टाहास, केली होती प्रॅक्टिस, घरच्यांचा मार खाल्लाय, नाही परफॉर्मन्स केल्यानंतर मित्रांच्या शिव्या सुद्धा खाल्लेल्या आहेत आणि आज तो दिवस आलाय. यस, कॅप्टन ओरडले, ओनर सुद्धा ओरडले असतील, परंतु आज ही बाईक आहे
माझा भाऊच काय बसतो, मी सुद्धा बाईकवर बसणार आणि स्वतःच्या बाईकवर बसणार, त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. मित्रांनो, आपलं ऑफिस, आपलं काम, आपली शाळा आणि आपलं कॉलेज हे सगळं सांभाळायचं, आपलं घर सांभाळायचं, आपल्या आईबाबांना बघायचं आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही क्रिकेट खेळतोय. तर कशासाठी? ते यासाठी इथपर्यंतचा प्रवास आहे. आणि आपल्या क्रिकेटला नावं ठेवणारे बरेच असतील, परंतु आपण हे सगळं आपलं घर पाहून करतोय. त्यातील एक नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काय म्हणाल, एवढ्या मोठ्या स्पर्धेची मोटरसायकल आज तुम्हाला या ठिकाणी मिळते, मालिकावीर ठरतायत. काय तुमच्या भावना असतील आणि या समयी कुणाकुणाची आठवण तुम्हाला येते, कुणाकुणाची नावं घेऊशी वाटतात? खूप चांगलं वाटतंय, कारण की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज भेटणं, ती पण बाईक, माझी फर्स्ट बाईक आहे. आणि सगळे खरं तर मी पूर्ण श्रेय आमच्या टीमला देईल, कारण की सगळे एकदम घुसून खेळले. ज्यांच्याकडे बॅटिंग आली त्यांनी बॅटिंग केली, ज्यांच्याकडे बॉलिंग आली त्यांनी बॉलिंग केली आणि फिल्डिंगही खूप महत्त्वाची होती, ती पण सगळ्यांनी चांगली केली. त्यामुळे फायनलपर्यंत पोचलो आणि त्यामुळे म्हणायला गेलं तर मला सिरीज पण भेटली, त्यामुळेच फायनलपर्यंत पोचलो. त्यामुळे मी सगळ्यात पहिले श्रेय टीमला देणार आहे माझ्या. घरातून सपोर्ट कसा असतो? किरण काही मार्गदर्शन करतो का, किंवा आईबाबांचा कसा सपोर्ट असतो? घरचा तर असतोच सपोर्ट. घरी म्हणजे चालतं, आता जॉबवर न आल्यावर क्रिकेट हे तर म्हणजे चालतंच, जॉब पण करा क्रिकेट पण, ते तर घरी तर बोलतातच. तर ते दोन्ही पण चालू आहे, असं काय नाही, घरचा सपोर्ट आहे. आणि भावाचा म्हटलं तर भावाचा पण मी बघून काय काय शिकलो आहे पहिलेपासून, कारण की तो खूप मोठा म्हणजे मोठा प्लेअर आहे. तर मी त्याचा बघूनच म्हणजे थोडाफार शिकलो आहे, म्हणजे त्याकडूनच शिकलो आहे. शिकलाय, परंतु माझ्या मते आता दोघं बाईक खेळाल म्हणजे रेस लावाल कदाचित, तू तुझ्या बाईकवर मी माझ्या बाईकवर. या महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धेमध्ये इकडे क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटच्या मैदानात सुद्धा शिंदेशाही चालताना पाहायला मिळालेली आहे. एक जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्यात महेश शिंदे यांच्यासाठी. अभिनंदन. जबरदस्त खेळ केला गेला महेश शिंदेने, वेल प्लेड. आणि महेश, खूप साऱ्या शुभेच्छा, तसाच परफॉर्मन्स करत राहा. आणि काय स्माईल केली शिंदेने. सध्या शिंदे महाराष्ट्रात फॉर्मला आणि आपले शिंदे डोंबिवलीचे पण फॉर्मला आहेत. सो वेल प्लेड, थँक्यू सो मच. आणि आपण आता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन, श्री 11 दिवा डोंबिवली. संकेत बाईक वर असू दे, खाली होते. हा, संकेत बोला बाईक सोबतच फोटो काढतो. शिळफाट्यावरूनच जाता जाता मस्त चॅम्पियन टीम 17व्या पर्वावरती मात्र नाव कोरलं गेलंय. श्री 11 दिवा डोंबिवली. जबरदस्त आयोजन, आकर्षक अशी ट्रॉफी आहे, भव्य दिव्य असं आयोजन. बघता बघता या क्रीडा स्पर्धेचं शेवटच्या टप्प्यामध्ये बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आणि 17व्या पर्वावरती नाव कोरलं गेलंय श्री 11 दिवा डोंबिवली. चॅम्पियन टीमचं मात्र इकडे कौतुक केलं जात आहे. श्री 11 दिवा डोंबिवली, संकेत भगत आणि टीम. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू सो मच. आदरणीय देविदाजी चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त साहिलजी चौगुले, राज कुसाळकर, रोहितजी कुसाळकर आणि संपूर्ण आदरणीय देविदास चौगुले प्रतिष्ठान एक मानाची क्रीडा स्पर्धेवरती मात्र नाव कोरलं गेलंय. टीम श्री 11 दिवा डोंबिवली. आणि क्या बात आहे, विशाल कधी बोलत नाही बट स्वतःहून बोलतोय की मला 2 शब्द बोलायचे आहेत. ॲक्च्युली टीमला बोलेन, सर्व मुलं एकत्र खेळायला आले आणि त्यामुळे आम्ही चांगला एफर्ट झाला आणि आम्ही टायटल जिंकलो. माझं एक वैयक्तिक मत आहे टीमसाठी की सर्व मुलांनी असं एकत्र खेळले ना, आपण बॉम्बेमधली एक पण टुर्नामेंट सोडणार नाही, ती आपण जिंकणार नाही असं होणार नाही. पण सर्वांनी एकत्र खेळा आणि आपल्या टीमसाठी खेळा, दुसऱ्यांसाठी खेळायला जाऊ नका. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. आणि सर्व देविदास चौगुले प्रतिष्ठानचा अगदी मी मनापासून आभारी आहे. खूप चांगला कार्यक्रम आपण पाहिला गेला. पुढच्या वर्षी याच जोशामध्ये आपण नक्कीच मिळूयात. तदपर्यंत थांबतो.